साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार आज पत्रकार परिषद घेत सोलापूरच्या विकासाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली आहे। लढा सोलापूरच्या विकासासाठी या मोहिमेअंतर्गत सोलापूरच्या विविध सामाजिक राजकीय प्रश्न, रखडलेले विकास कामे, स्मार्ट सिटीचे अर्धवट कामे, परिवहन व्यवस्था, विमानसेवा, हद्दवाढ भागाच्या विकासाकडे दुर्लक्ष, औद्योगिक वसाहतीकडे झालेले दुर्लक्ष, मंजूर झालेले मोठे प्रकल्प दुसऱ्या जिल्ह्यात नेण्याचे प्रकार, हक्काच्या उजनी धरणाचे पाण्याची चोरी, भ्रष्टाचार, वाढती बेरोजगारी, गुन्हेगारी, अवैध धंदे यासारख्या सोलापूरच्या विकासाला बाधा आणणाऱ्या गोष्टीबाबत संपूर्ण शहरात दिनांक 4 जानेवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत सायकल रॅली, सह्याची मोहीम, कॉर्नर बैठक, लक्षवेधी आंदोलन करून लोकप्रतिनिधींना याचा जाब विचारून 6 मार्च रोजी थेट महापालिकावर मोर्चा काढणार असल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी स्पष्ट केले। यावेळी उपस्थित मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार, मार्ग फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक संतोष राठोड, मार्ग फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक बाळासाहेब माने, मार्ग फाउंडेशनचे आसिफ यत्नाळ, मार्ग फाउंडेशनचे अमोल कांबळे, सुनील जाधव आदी उपस्थित होते। काही कामानिमित्त बिझनेस मार्ग पुण्याला सेटअप आहे। बिझनेस करत असताना आपल्या मनामध्ये नेहमी जागा माझी राहिली किंवा आपण समाजाचं काही मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून समाजाचे काही काम करता येईल का, तर त्याच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर आपण काम करतो आणि महाराष्ट्रामध्ये फोकसली आपण सोलापूर जिल्हा केला, कारण माझं होमटाऊन आहे। होमटाऊन असल्यामुळे आपण सोलापूर जिल्हा जास्त फोकस केला। गेल्या 5-6 वर्षामध्ये काम करत असताना बेसिक आपण लास्ट 6 महिन्यापूर्वी पत्रकार परिषद घेतली होती सौर वाटेला, त्यावेळेस मी काही माझ्या भूमिका स्पष्ट केल्या होत्या। त्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जिल्ह्याभर फिरत असताना सोलापूरच्या विकासासंदर्भात सोलापूरचा विकास कशा गोष्टीमुळे राहिलेला आहे त्या गोष्टी काही निदर्शनात आल्या आणि जसं आल्यानंतर मार्ग फाउंडेशनच्या टीममध्ये अंदाजे 1000पेक्षा जास्त कार्यकर्ते आता आहेत, पण तो जो आता सोलापूरच्या ज्या समस्या आहेत ते हजारो कार्यकर्त्यांकडून सुटण्यासारख्या नाही आहेत। ज्या सोलापूरच्या समस्या आहेत ते सोलापूरच्या समस्या हे सोलापूरकरांनीच एक लढा म्हणून उभा राहावा आणि त्याच्यात काय काय समस्या आहेत जे आमच्या नजरात आलेल्या आहेत, जेणेकरून सोलापूरचा विकास होईल त्यासाठी आपण सोलापूरकरांचा लढा सोलापूरचा लढा एक आपण एक नवीन उपक्रम 63 दिवसाचा राबवतोय। त्याच्यामध्ये बेसिक्स माझ्या निदर्शनात आलेल्या काही गोष्टी अशा आहेत ज्याच्यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील कोणतेच मोठे उद्योग प्रकल्प न आल्यामुळे रोजगाराची मोठ्या प्रमाणात राहतात। म्हणजे पुण्यात मी राहत असल्यामुळे पुण्यामध्ये बरेचसे सोलापूरची पोरं मला तिथे भेटतात आणि मग त्यावेळेस पुण्यात तुझे पोरांना विचारत असतो किंवा तुम्ही सोलापूर सोडून पुण्यात काय केलं, मग त्या ज्या समस्या माझ्यासमोर आल्या तो एक प्रश्न आहे, ते तुम्हाला मी सांगितलं। दुसरा आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रकल्पांची पळवापळी, ते तुम्हाला माहितच आहे का तुम्ही स्वतःच त्या गोष्टीवर माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आणि माझ्यापेक्षा जास्त अनुभव तुम्हाला आहे, त्या एक गोष्टीवर आपल्याला बोलायचं आहे। टेक्स्टाईल उद्योगाच्या बाबतीत ते तुम्ही सापडलेलं होतं, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त नॉलेज आहे, मी पण त्या गोष्टी ते बोलायचं आहे। पारंपरिक असलेल्या सोलापुरातल्या काही उद्योग गेल्या 20 वर्षापासून स्टेप बाय स्टेप कसे बंद पडलेले आहेत, ठीक आहे। उजनी धरणाचा पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा, कारण कारखान्याच्या सामाजिक छोट्याशा कार्यकर्त्यांनी शासनाला ब्रिटिश धरून पाणी आणण्यासाठी आणि त्याचं श्रेय कोण घेतात हे तुम्हालाही माहिती आहे, तो एक प्रश्न आहे। गेल्या 28 वर्षापासून हद्दवाढ भागातील प्रश्न हे जे माझ्यासमोर आलेले आहेत, हद्दवाढ भागातील बरेचसे प्रश्न आहेत, ते डेव्हलपमेंट शाळा असतील, रोड्स असतील, ते एक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। त्याच्यानंतर